फक्त 5 मिनिटात आधार कार्डचा पत्ता बदलता येतो. पण 90% लोकांना ही ट्रिक माहीतच नाही. आज मी तुम्हाला 2 सोप्या पद्धतीने ॲड्रेस कसा चेंज करायचा ते दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल. या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डचा पत्ता घर बसल्या कसा चेंज करायचा ते पाहणार आहोत. यामध्ये मॅन्युअल म्हणजेच पत्त्याचा पुरावा वापरून आणि फॅमिली मेंबर पद्धत वापरून स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम कोणत्याही ब्राउझरवर जाऊन गुगलवर सर्च करा की UIDAI. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता, तुम्हाला UIDAIची ऑफिशियल वेबसाईट दिसेल. ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. पुढे तुम्हाला भाषा निवडायची आहे. जर मराठी हवी असेल तर मराठी, नाही तर अजून कोणतीही भाषा जी इकडे दिलेली आहे ती तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता, तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. तुम्हाला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर काही ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये अपडेट आधार ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर अपडेट आधार इन युअर आधार हा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम येथे लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला ज्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस चेंज करायचा आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर दिलेला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तर मित्रांनो, येथे आपल्याला आधारला मोबाईल नंबर लिंक असणे जरुरी आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेला OTP तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे असं सर्व्हिसेसचं पेज ओपन होईल. तर तुम्हाला येथे खूप सर्व्हिसेस दिसून येतील. तर आपल्याला येथे ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे येथे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला येथे ऑनलाईन आधार अपडेटमध्ये 2 मेथड दिसतील. त्यामध्ये सर्वप्रथम अपडेट ॲड्रेस युसिंग युअर डॉक्युमेंट आणि दुसरी आहे फॅमिली मेंबर्स बेस्ड ऑन आधार अपडेट. तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम मी अपडेट ॲड्रेस युसिंग युअर डॉक्युमेंट ही मेथड दाखवत आहे, म्हणून मी येथे क्लिक करून घेत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी विंडो ओपन होईल. त्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला येथे नावामध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, जेंडरमध्ये किती वेळा बदल करू शकतो ते दिसून येईल. त्याचप्रमाणे ॲड्रेसमध्ये काही लिमिट नाही आहे, त्यामुळे तुम्ही कितीही वेळा ॲड्रेस चेंज करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला इकडे कोणते डॉक्युमेंट्स कोणत्या सेवांसाठी लागतात ते तुम्ही इकडे पाहू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला प्रोसीड टू आधार अपडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला सध्याचा ॲड्रेस इंग्लिश व मराठीमध्ये दिसून येईल. त्यानंतर पुढे तुम्हाला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेल्स टू बी अपडेटेडमध्ये जो नवीन ॲड्रेस तुम्हाला अपडेट करायचा आहे तो भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये जसं की हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट एका साईडला इंग्लिशमध्ये भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला मराठीत टाईप होऊन भरलेलं दिसेल. काही चुकीचं असल्यास पुढे जो कीबोर्डचा सिम्बॉल दिसतो आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सुधार करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला स्ट्रीट, रोड तसेच पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर त्यानंतर पुढे स्टेट, डिस्ट्रिक्ट आपोआप भरलं जाईल. पुढे तुमचा विलेज, टाउन, सिटी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती अचूक भरून झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडचा सेक्शन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल अपलोड हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणत्या प्रकारचे असावेत ते पेज ओपन होईल. ते आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात जो डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात तो क्लिअर दिसायला हवा, त्यावरील नाव आणि ॲड्रेस नीट दिसायला हवं. तर येथे तुम्हाला ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स टाईपमध्ये तुम्ही ॲड्रेस बदलण्यासाठी जो पत्त्याचा पुरावा जोडणार आहात तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ड्रॉपडाऊन येतो. त्यामध्ये येथे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स मिळतात, जसं की वीज बिल, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड किंवा इतर वैध कागदपत्र तुम्ही जोडू शकता. फक्त एक गोष्ट की त्या पुराव्यावर तुम्हाला जो ॲड्रेस अपडेट करायचा आहे तो असायला हवा. त्यानंतर पुढे इकडे तुम्ही पाहू शकता, जो पुरावा आपण अपलोड करणार आहोत तो JPEG, PNG आणि PDF फॉर्मॅटमध्ये असावा आणि त्याची साईज जास्तीत जास्त 2 MB इतकी असावी, तरच तो अपलोड होईल. तर मित्रांनो, मी येथे वीज बिल हा ऑप्शन सिलेक्ट करून घेतो आहे. तर मित्रांनो, येथे तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट ॲडवायसरी
ची विंडो आलेली आहे। त्यामध्ये तुमचं नाव आणि जो ॲड्रेस बदल करायचा आहे तो असायला हवा आणि वीज बिल जास्तीत जास्त 3 महिन्या इतकं जुनं असावं। त्यानंतर हे आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे। पुढे आपल्याला सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून डॉक्युमेंट सिलेक्ट करून अपलोड करायचे आहेत। सर्व जरुरी माहिती आणि पुरावा अपलोड करून झाल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्ही येथे पाहू शकता प्रिव्ह्यूवाली विंडो दिसून येईल। त्यामध्ये तुम्हाला अपडेटेड नवीन ॲड्रेस दिसून येईल। त्याचप्रमाणे सपोर्टिंग डॉक्युमेंट आणि काही चेंजेस करायचे असल्यास एडिट बटनवरती क्लिक करून तुम्ही बदल करू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला आय हिअर बाय कन्फर्म दॅट या ऑप्शनवर सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इकडे पाहू शकता की ह्या सेवेसाठी 75 रुपये शुल्क आकारला जाईल। तर पुढे आय हिअर बाय कन्फर्म ऑप्शन सिलेक्ट करून कोणत्याही पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर पुढे डाउनलोड एक्नॉलेजमेंट बटनवर क्लिक करून एक्नॉलेजमेंट स्लिप तुम्ही डाउनलोड करू शकता। तर तुम्ही येथे पाहू शकता एक्नॉलेजमेंट स्लिपमध्ये तुम्हाला येथे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल। त्याचप्रमाणे काय रिक्वेस्ट केली आहे ती दिसून येईल। त्यानंतर पुढे मित्रांनो, तुम्ही डॅशबोर्डवर जाऊन तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, दुसरी मेथड आहे ती म्हणजे फॅमिली मेंबर बेस्ड ॲड्रेस अपडेट। यामध्ये जेव्हा तुमच्याकडे कोणताही सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजेच पुरावा नसतो, पण तुमच्या फॅमिलीमध्ये जसं की कोणाच्याही आधारला तुम्हाला हवा असलेला ॲड्रेस अपडेटेड असेल तर त्या फॅमिली मेंबर बेसवरून ॲड्रेस अपडेट करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा करंट ॲड्रेस दिसेल। त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर पुढे तुम्ही इथे पाहू शकता डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर रिक्वायर्ड फॉर अपडेटमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे ज्याच्या आधारवर तुम्हाला हवा असलेला ॲड्रेस आहे। आधार टाकून घेतल्यानंतर तुम्हाला त्या मेंबरचा आधार लिंक असलेला नंबर आपोआप ॲड झालेला दिसेल। त्यानंतर पुढे तुम्हाला फॅमिली मेंबरचं अर्जदाराशी असलेलं रिलेशन म्हणजेच नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला लीगल स्टेटमेंट हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनची विंडो येईल, ती तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल, त्यामध्ये 75 रुपये शुल्क आकारला जाईल। तर तुम्ही येथे कोणताही ऑप्शन सिलेक्ट करून मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे येथे तुम्ही कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता। त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला SRN म्हणजेच सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल। त्यानंतर तुम्हाला ह्या अर्जदाराची प्रोफाईल लॉग आउट करून त्या फॅमिली मेंबरचा आधार व OTP मेथडने पुन्हा लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला अपडेट आधारवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे अपडेट ॲड्रेस इन युअर आधारवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्व्हिसेस दिसतील, त्यामध्ये तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला येथे सर्वात शेवटी फॅमिली मेंबर रिक्वेस्टची सर्व्हिस मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला मिळालेला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ॲक्सेप्ट करायचा आहे, म्हणजेच अप्रूव्ह करायचा आहे। त्यानंतर पुढे या आधारवरील ॲड्रेस अर्जदाराच्या आधारवर अपडेट केला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अप्रूव्ह किंवा अप्रूव्हल करून नाही घेतला तर काही दिवसांनी तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही आधार ॲड्रेस अपडेट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला कोणता मेथड इझी वाटला, मॅन्युअल की फॅमिली? तुमचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच युजफुल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।